नाही, पण आता जेन्युइनली पुन्हा एकदा जर चित्रपटाकडे यायचं झालं तर अर्थातच तुम्हाला खूप मजा आली आहे, तुमच्या सगळ्यांच्या गप्पांवरनं दिसतच आहे. पण मला निर्मितीताई तुमच्यापासून सुरुवात करायला आवडेल की जसं मगाशी सर म्हणाले की तुम्ही खरंच लकी मॅस्कॉट आहात आणि तुम्ही म्हणजे कुठूनही ताकद आणताय मला खरंच कळत नाहीये की इतके चित्रपट एका पाठोपाठ एक ते पण हिट होत आहे, प्रत्येकाची भूमिका वेगळी आहे. म्हणजे विनोदी जरी म्हटलं तरी प्रत्येक चित्रपटातली शेड वेगळी आहे, नाटकही सुरू आहे, प्रमोशन्सच्याही तारखा दिल्या जात आहेत. नक्की काय माहिती एनर्जी का राज क्या है? श्री स्वामी समर्थ. वा, मी नेहमीच म्हणते की नाटकामध्ये जी एनर्जी माझी लागते ती समोर प्रेक्षक मला जो रिस्पॉन्स देतात त्याच्यावरती एनर्जी लागते. आणि आता हे जे सिनेमे रावपाट आणि त्यातही झीचे सगळे जे हिट होत आहेत त्यामध्ये मला इतका रिस्पॉन्स मिळतोय, फोन येत आहेत, मेसेजेस येत आहेत की असं वाटतं की खरंच आपण काहीतरी थोडंफार तरी करतोय आणि मग त्यांनी ती एनर्जी वाढत जाते. आणि याच्यावर ठाम विश्वास आहे की आपण जे काही करू स्वामी आहेत ते सगळं छान करतील. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या निर्मितीताईंसाठी. मला एक फक्त याच्यामध्ये ऍड करायचं की ताई तुम्ही इतक्या वर्षांपासून काम करताय, मला वाटतं की नुसतं चांगलं काम करणं नाही तर ते टिकवणं खूप महत्वाचं असतं कुठलेही. तर ते तुम्ही टिकवलंय आणि हा कमावलाय तुमचा ऑडियन्स आणि तो तुम्हाला तुमच्यावर प्रेम करतोय. म्हणजे ही तुमची मेहनतच आहे, तुम्ही त्याच्यासाठी खूप वर्ष आम्ही तुम्हाला बघतोय स्टेजवर सुद्धा ज्या हिरिरीने तुम्ही आत्ता काम करताय. आत्ता नवीन नाटक तुमचं चालू झालंय. तुम्ही एक मला वाटतं की इथे आत्ता स्टेजवर जेवढे जण आम्ही उभे आहोत त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त जर कोणी काम करत असेल आता तर त्या निर्मितीताई आहेत. आणि त्याच्यासाठी मला वाटतं की वेगळ्या पद्धतीचं एक मला आतूनच माणूस म्हणूनच वेगळं असावं. 100%. आणि एवढं काम करत असताना मगाशी पण सगळ्यात लवकर निर्मितीताई पोहोचल्या होत्या. त्यानंतर त्या जितक्या उत्साहाने सगळ्यांची विचारपूस करत होत्या किंवा त्या सगळ्यांना ज्या उत्साहानं भेटत होत्या त्या किती एक्साइटेड होत्या ट्रेलर लॉन्चसाठी. मला असं वाटतं की ही ताकद म्हणजे फक्त ऑन स्टेज नाहीये तर ऑफ स्टेज सुद्धा माणूस म्हणून त्यांच्याकडनं खूप घेण्यासारखं आहे. आय थिंक आता अजून बोललं तर आपण सगळे सामूहिक रडू इथे. पण नाही, जेन्युइनली निर्मितीताई जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्याच पाहिजे. मला विदुला आणि ललितकडे यायचंय. सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो अख्ख्या महाराष्ट्राला पडलाय ललित की अचानक डान्स बद्दल तुला जे काही एक प्रेम निर्माण झालंय तर मायकल जॅक्सन तुझ्या स्वप्नात नक्की कधी आला होता? नाही नाचवलं मला 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 असं वाटतं की मला काही गोष्टींची भीती वाटत राहते किंवा मी काही गोष्टी एक्सप्लोअर नाही केल्या आहेत. आणि मग मी सुरुवातीला त्या जरा पडताळून बघत असतो. मग मला काही चांगली माणसं भेटतात, मग ते मला जरा प्रोत्साहन देतात, थोडंसं सपोर्ट करतात. पण याचं सगळं श्रेय जातं रंजू सरांना. त्यांनी ज्या पद्धतीने ते कोरिओग्राफी केली आणि विदुलाला तिने सांभाळून घेतलं मला, कारण मला सांभाळून घ्यावं लागतं या अशा गोष्टींमध्ये. मी सांभाळून घेतलं आणि त्याच्यामुळे ते होऊ शकलंय सगळं चांगलं. तो छान डान्स करतो, त्याला माहित तो असा चांगली ऍक्टिंग करू शकतो नाचायची. मी एक सांगते की मी कधी त्याला आतापर्यंत असं एवढा एवढा सुंदर डान्स करताना बघितलं नव्हतं. मी जेव्हा हे गाणं बघितलं त्याचं तेव्हा त्याला फोन केला होता की अप्रतिम नाचलायस तू. म्हणजे आतापर्यंत मुली सगळ्या त्याच्या प्रेमात होत्याच आहेतच, आता तर म्हणजे बापरे, म्हणजे तुला जरा सांभाळायला लागेल कारण तुम्ही प्रमोशनला फिरतो. अगदी अगदीच. मी ऍक्च्युअली विदुलाला तेच म्हणणार होते की ललित सोबत पिक्चर करतेस हे कळल्यानंतर तुला किती डझन मुलींनी मेसेज केले की मला हे मेसेज म्हणजे मला काँग्रेस अपेक्षित होतं. मला आलं की तू आणि ललित पेअर आहात. म्हणजे हो पुढे बोल. हे झालेलं आहे. पण मी अगदीच समजू शकते. तर माझी कुठली मैत्रिणीच असेल तर माझाही पहिला मेसेज हाच असता की ललित सोबत असतो, वाव, हेच झालं असतं माझे. आम्ही नाचलोय वगैरे, क्लब नंबर वगैरे केला. ज्ञानेश्वरी नुसते तो तेव्हा नाचलेले नाहीत, त्यांनी अप्रतिम कामही केले या सिनेमात. क्या बात आहे. खूप सुंदर दोघांनी काम केलेलं आहे. तुम्ही जेव्हा बघाल तेव्हा तुम्ही ज्या कोणाकडे माझा मोबाईल नंबर असेल त्यांनी मला कळवा की खरंच अप्रतिम काम झालेलं आहे त्या दोघांकडे. आणि मला वाटतं एवढी तगडी कास्ट आहे, एवढे कमाल लोक आहे, जसं ललित तू म्हणालास की असे लोक आहेत ज्यांचे रिॲक्शन ऑडियन्स म्हणून बघतच बसावे असं होऊ शकतं आपण अभिनय करत असू तरी. तर तुमचं पूर्ण प्रोसेसमध्ये असं झालेलं होतं की काही क्षण असं अचानक काही सेकंड तुमचे फॅन झोन ऑन झालेले का की काय केलं यार यांनी, असं होत होतं का? पूर्ण वेळ कारण मी सगळ्या जणांना यांची आपण कामं बघत राहतो
आणि बऱ्याचदा त्यांनी ज्या पद्धतीची कामं केलेली आहेत, म्हणजे कुशल बद्दल जर सांगायचं झालं तर आपल्याला एक जे गॅग्स त्यांनी आतापर्यंत केलेले आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे कॅरेक्टर्स तो घेऊन येतो तेवढ्या वेळापुरता. पण इथे जेव्हा तो आला ना, तो माणूस बनवला. तुम्ही ट्रेलर मध्ये पण बघितलं ना, तो पूर्णपणे तो कॅरेक्टर म्हणून तो आला होता. तर ते खूपच रिफ्रेश करणार होतं आणि तेच सगळ्यांच्या बाबतीत होतं, नम्रताच्या बाबतीत होतं, शशांक सरांच्या बाबतीत, की मी ते कॅरेक्टर्स ते घेऊन आले होते. मला इतकी मजा येत होती की मला असं वाटायचं की आमच्या या कुटुंबाबरोबर सीन कधी होणार, म्हणजे जरी ते आमच्या भांडणाचे असले तरी सुद्धा. तर ती मजा होती. मला शिवची चौकानंतर मला वाटतं की मी आता इतक्या वर्षांनंतर मला एक अशी कौटुंबिक फिल्म किंवा कुटुंबाची गोष्ट असलेली फिल्म मी करतोय, आणि ती पण अशा अतरंगी कुटुंबाची फिल्म करतोय. तर त्याचा मला खूप जास्त आनंद आहे. आणि परत अजून एक कनेक्शन असं आहे की ती झी स्टुडिओजची फिल्म होती आणि ही सुद्धा झी स्टुडिओजची फिल्म आहे. टोटली. आणि खूप शुभेच्छा तुला या चित्रपटासाठी सुद्धा. मला असं वाटतं जनरली असं असतं की कलाकृती जेव्हा थिएटरमध्ये येते तेव्हा ती काय उंची गाठेल याकडे सगळ्यांचं लक्ष असतं. पण हा असा एक चित्रपट आहे ज्याच्या अभिनेत्रीचीच इतकी उंची आहे की कलाकृती पुढे जाऊन काय उंची गाठेल यात काही शंकाच नाहीये. पण मी तुला जेन्युअनली मला विचारायचंय तुला की झी सोबतचं तुझं पहिलं असोसिएशन आहे इफ आय एम नॉट रॉंग, तर तो अनुभव तुझा कसा होता झी सोबत काम करण्याचा? हे प्रत्येकाचं स्वप्नच असतं ऑफकोर्स, आणि हे समीर सरांमुळे, विजय सरांमुळे आणि बोर्डे सरांमुळे हे पूर्ण झालं खरं तर. कारण झी सोबत काम करणं म्हणजे एक खूप मोठी गोष्ट आहे, आणि ती माझ्यापेक्षा माझ्या घरच्यांनाही त्याचा इतके प्राऊड होते सगळे. सो खूप खूप मस्त अनुभव, आणि आता तो येत राहीलच. आता प्रमोशन होतील आणि होपफुली आता सुरुवात झाली आहे, आपण खूप काम एकत्र करूच. ते म्हणतात ना, ऊंचे लोक ऊंची पसंत, तशी आमची पसंत ही आहे. ऊंची पसंत हा आमचा सिनेमा. येस. सर तुम्हाला विचारायचं आहे की तुमच्या वेगवेगळ्या भूमिका आतापर्यंत आम्ही पाहिलेल्या आहेत आणि त्या सगळ्यांच्या मनात घर करून आहेत. या ट्रेलर मध्ये सगळेजण खूप गोंगाट करतात, पण तुम्ही त्यातलं ते शांत दिसताय. म्हणजे तुम्ही ऍटलीस्ट ट्रेलर मध्ये भांडताना दिसत नाही आहात. तर तुम्ही तो शांत असण्याची बाजू तुम्हाला हँडल करायला लागले का या सगळ्या कलकलाटात? नाही, मूळ स्वभावच माझा शांत. ते कट नंतर गोंधळ घालायचे. खरं तर आहे ना, म्हणजे ललित म्हणाला ना तसंच होतं ते की ऍक्च्युअल सीन मध्ये असताना आहे ना, मी खरं तर प्रेक्षक म्हणून यांच्या सगळ्यांकडे बघत होतो. माझी इन्व्हॉल्वमेंट असायची, पण निर्मितीताई काय पद्धतीनं काम करतात, ललित काय काम करतोय, ऋषिकेश जोशी काय पद्धतीने काम करतो आहे, किंवा कुशल काय पद्धतीने काम करतोय. आणि मला याच्यात सगळ्यामध्ये मला काय म्हणू शकतो आपण की मला गारूड घालणारं जे काम होतं ना, ते संजय जाधवांचं काम होतं. आणि मी अत्यंत भारावलेल्या पद्धतीने त्यांचं ते ज्या पद्धतीने इन्व्हॉल्वमेंट होती त्यांची, ज्या पद्धतीने ते काम करत होते ना, ते मला हॅट्स ऑफ संजय सर, हॅट्स ऑफ. आणि तो समीरशी बोलल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने कॅरेक्टर ब्रीफ दिलेलं होतं त्याच्यामध्येच त्यांनी सांगितलेलं होतं की तो जे आहे ते जे घडणारं आहे ते बघणारा आहे तो त्याच्यामध्ये. त्यामुळे तुम्ही काही फार रिॲक्ट व्हायची गरजच नाहीये. जे चाललेलं आहे त्याला सरेंडर कर. त्यामुळे त्याला फार काही करायची गरज लागली नाही. नाही, पण सिनेमामध्ये जेव्हा ते एकदाच आवाज चढवतात तेव्हा आम्हा सगळ्यांची बोलती बंद करतात. त्यामुळे तो एक सीन तेवढा तगडा त्याने दिलेला आहे. नाही, डेफिनेटली. आणि सर मला वाटतं की तुम्ही फ्रेम मध्ये असणं सुद्धा खूप इनफ असतं बऱ्याच वेळेला, की तुम्ही जे थोडं थोडं करत असता काय ते रिॲक्शननी पण सीन कुठल्या तरी लेवलला जातो. आणि हा इतक्या वर्षांचा अनुभव आहे अर्थातच. त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या शशांक सरांसाठी झाला पाहिजे. कुशल, मला तुझ्याकडे यायचंय. तुझी जी कुशल इन्व्हॉल्वमेंट आहे मगासपासून आपण जे करतोय त्यात, पण जोक्स अपार्ट, कॉमेडी जरी म्हटलं तरी सुद्धा मला असं वाटतं की निर्मितीताई आहे, त्यानंतर नम्रता आहे, बाकी सगळ्यांचं पण लेखनातून आलेले वेगवेगळे कॉमेडीच्या छटा असतील. तुला या सगळ्यांसोबत काम करताना किती मजा आली, आणि तुझ्याच कॉमेडी मधला एखादा वेगळा रंग तुला सापडला का या सगळ्यांसोबत काम? मी सगळ्यात पहिल्यांदा कॅमेरा जेव्हा बघितला तो मी निर्मितीताई ची सिरियल मध्ये मी काम करतो, गंगूबाई नॉन मॅट्रिक या सिरियल मध्ये मी पहिल्यांदा कॅमेरा बघितला. तेव्हा निर्मितीताई आल्यानंतर आमच्यात अशी ही बाई आल्या ही बाई आली असं एक भीतीचं वातावरण असायचं. आता गेली ती भीती. आता ताई म्हणते आली काढली. पण आम्ही ना तिकडनं शिकत मोठे झालो. म्हणजे तेव्हा पण निर्मितीताई कान पकडून सांगायची की असं नको, असं रिॲक्ट कर, असं करून बघ, हे करून बघ.
आणि ह्या सिनेमाच्या वेळेला पण बऱ्याचदा असं करून बघ काय होतंय, हे करून बघ काय होतंय. तर निर्मितीताई आजही तशीच पाठीशी उभी आहे. मला ललित विषयी सांगायचं आहे की ललित सारखा ऍक्टर मराठी इंडस्ट्रीमध्ये आहे, इतका गुड लुकिंग आणि इतकं जबरदस्त काम करणारा. हे मला असं वाटतं की आपल्या मराठी इंडस्ट्रीतला हा सुपरस्टार आहे. फार जबरदस्त काम करतो ललित. शशांक सरांसारखं इतका एक्सपिरियन्स असणारा माणूस, इतका अनुभव असणारा माणूस कुणाबरोबर काम केलंय आणि कुणाबरोबर काम करावं लागतं त्याला. तर आणि ह्या सिनेमाच्या बाबतीत म्हणायचं झालं, ही NSD करून आलेली पोरगी, ही एवढी अभ्यास करणारी, आम्ही कसं काही ह्या संचात आहोत हेच मला आश्चर्य वाटतं, पण ठीक आहे आहोत आम्ही. तर ह्या संचाबरोबर काम करताना ऋषासारखा लेखक, दिग्दर्शक, निर्माता सोबत आहे. तर ह्या संचात काम करतानाच एक वेगळी एनर्जी होती, मजा येत होती. विदूला बरोबर माझी खूप चांगली मैत्री झाली आणि विदूला आणि ललित ह्या सिनेमात इतकी फ्रेश जोडी दिसते ना, आतापर्यंतच्या सिनेमांमध्ये तुम्ही बघितली असेल, इतकी फ्रेश जोडी, इतकी सुंदर दिसते ती. खरं तर समीर सरांविषयी सांगायचं आहे मला की मी सेटवर जाण्याआधी मी काय करणार आहे हे मला माहीत होतं. म्हणजे इथे काय होणार आहे, कोण काय बोलणार आहे, कसं रिॲक्ट करणार आहे, लाइटिंग बसणं, म्हणजे बाबा इथे साधारण हे असं दिसेल, साधारण हे असं असणार आहे. तर लेखक दिग्दर्शकाचा अभ्यास पूर्ण असेल तर आम्हाला खूप सोपं जातं नाही का, त्या रस्त्यावरनं नुसतंच जायचं असतं. आणि संजू दादाच्या नजरेतनं सगळं तुम्ही बघणार आहात सगळं हा सिनेमा. सो त्यांच्याविषयी मी काय बोलू, म्हणजे त्यांच्याबरोबर काम करणं हेच स्वप्न असतं नाही का, की संजू दादा के साथ काम करणे मिल गया. मी बऱ्याचदा संजू दादाचं काम केलंय, पण आणि मी झी परिवाराचा भाग स्वतःला म्हणतो, सर मी आहे ना अजून. तर झी परिवार ज्यांच्या पाठीशी उभं आहे त्यांचं घर, कुटुंब सगळं सुखाचं होतं. तसंच ह्या कुटुंबाच्या पाठी सुद्धा झी आहे. सो आमचं घर छान होईल असं मला वाटतं.